नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. नांदगावात भक्तीचा महापूर. नांदगावकरांचा पंचम हिंद केसरीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. माघी गणेशोत्सव थाटामाटात संपन्न. माघी गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वावर आज नांदगावात जणू भक्तीचा महापूर आला होता. नांदगावकरांचा पंचम हिंद केसरी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या रोहन शेठ भगत यांच्या लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच प्रचंड गर्दी केली होती. भक्ती, उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात माघी गणेशोत्सव थाटामाटात साजरा झाला. गौरी नाचाचा शक्तितुरा सामना ठरला विशेष आकर्षण. या मंगलमय उत्सवाचे खास आकर्षण ठरला तो गौरी नाचाच्या शक्तितुराचा लक्षवेधी सामना. सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांचे शुभ हस्ते या सामनाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. बारवाई आणि खालापूर येथील गणपती नाच मंडळ मानिवली यांच्यातील या रंगतदार सामन्याने उपस्थितांची मने जिंकली आणि उत्सवात रंगत आणली. धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल भक्तिमय वातावरणात पहाटे 5 वाजता झालेल्या काकड आरतीने या मंगलमय उत्सवाला भक्तिमय प्रारंभ झाला. त्यानंतर महाआरती, सुमधुर भजने, महाप्रसाद, हरिपाठ, नवसाचा गणपती, भजन, जागर, आरती अशा विविध धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल सुरू होती. नांदगाव येथील 35 फूट उंच कळस असलेल्या आणि नवसाला पावणाऱ्या श्री गणेशाच्या दर्शनाने भाविकांचे डोळे पाणावले. मान्यवरांची उपस्थिती उत्साहात पडली भर. यावेळी क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव शेठ फडके यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून उत्सवाच्या उत्साहात भर घातली. भाई पाटील, शाहीर गौतम कवडे, शामू कादम, बाबूराव पाटील, जनार्दन भगत, प्रसिद्ध पत्रकार डॉक्टर मुनीर तांबोळी, राजेंद्र जितेकर, भाऊ खुटले, उद्योजक तुकाराम दुधे, विजय खुटले, मंगल भरवाड, किरण करावकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. रोहन शेठ भगत यांच्या परिवारातील सदस्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे अगत्याने स्वागत केले. नांदगावकरांचा पंचम हिंदकेसरीचा माघी गणेशोत्सव हा भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा ठरला. भाविकांच्या अलोट उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हा उत्सव संस्मरणीय ठरला. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.